शौर्य 11 आपण पाहतोय. मॅच एक सुंदररीत्या आपण पाहतो त्या ठिकाणी खेळताना दिसला. आता आपण पाहतो मॅच या ठिकाणी जी चालू आहे ती म्हणजे सुशांत रायडर्स आणि विद्यांश 11 खेळाव. विद्यांश यांनी टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग घेतली. एक ओव्हरची मॅच सुपर ओव्हर आहे, मॅच नाही म्हटली जाईल, सुपर ओव्हर आहे. 2 जर प्लेयर बाद झाले तर आपण पाहतो या ठिकाणी आणि एक रिव्ह्यू आहे सुपर ओव्हर मध्ये पण. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतो, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. साहिल आणि शिवक ही जोडी आपण मैदानात पाहतोय. साहिलच्या सिंगल आपण या ठिकाणी पाहिलं. असं वाटतं की सुयोगला षटकार जाईल, थांबला तो, पण तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. इथे गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वरती चेंडू तर बराचसा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जाऊन बोलता सीमा रेखा पार, षटकार या ठिकाणी अर्जित झाला. दोन्ही खेळाडू खूप मोठे मंडप डेकोरेशन. आपण जरा डीजे वाला इथं पाठवून द्या जरा. बाग चिकड़ा रात चलती लड़की को छेड़ना, भाग जाती गेंद को छेड़ना. कमबॅक केलंय, एक विकेट आला. इथे जर दुसरा विकेट आला आपण पाहतोय इथे हा जी पहिली मॅच झाली होती 5 ओव्हरची, ते दोन्ही संघ आपण कुठेही जाऊ नका. त्यामधील ज्याची मॅच आहे बघा 4 ओव्हरची, या स्क्वॉडमध्ये तिसरी मॅच आहे तुमच्या सी ग्रुपमध्ये, त्या संघाला तरी विनंती असेल आपण कुठे जाऊ नका. कारण वेळ जर आपण सर भेटला ना तर आपण मॅच खेळू शकतो. उद्या तर लोड कमी होईल. चार बॉल झाले. काय केलं त्यांनी, काय करेल ना सुशांत रायडरचा कॅप्टन. सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर मध्ये 2 विकेट खूप महत्वाचे असतात. चाचू काय सांगलं का? जरूर पाहतो आपण या ठिकाणी 5 चेंडू शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 9. सुपर ओव्हर चालू आहे या ठिकाणी. ऑल आउट.
या ठिकाणी सुपर ओव्हरमध्ये 9 धावा झाले, 10 धावांची गरज आहे विजयासाठी. फिल्डिंग आहे त्यांनी, त्यांची बॅटिंग आहे त्यांनी फेवरेट कक्षामध्ये या. 5 ओव्हरची मॅच सुरू ग्रुपची ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी इथे या आमच्या इकडे, कारण नावं माहिती पाहिजेत आपल्याला. ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी बॅटिंगला स्टेजवरून बाहेर जायचं, आपल्याला स्टेजवरून मैदानात जायचंय. चला प्लीज प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि जे बॅट्समॅन आहेत आरामशीर खेळ आणि क्लिअर करून ये. तर जरूर चाचू, गेल्या वर्षी विनायकजी बिडकर यांच्याशी आमची चर्चा झाली होती, कारण 40+ एक नाईटची स्पर्धा आपण करायची आणि ह्या वर्षी जरूर 40+च्या योगदानासाठी फक्त ती स्पर्धा असेल. आणि तिथे खेळणारे सगळे संघ 1 गाव 11चे सर्व संघ असतील. 40+चा एक ग्रुप तिथं फक्त खेळवला जाईल, जे 2 40+मधून म्हणजे 16 संघ 40+चे असतील आणि उर्वरित 24 संघ 1 दिवस 11चे आपण पाहतोय ग्रामीण संघ असतील. त्या पद्धतीने ती 5 दिवसाची स्पर्धा, कारण स्पर्धा करायचं म्हणजे खायचं काम नाही सर. आजकाल कोणताच नेता पैसा देत नसतो संयोजनासाठी, 1 गाव 11ला पण सपोर्ट करत नसतो एवढा. आणि नाईटचा खर्च बघितला गेलं तर तुम्हाला 7 लाख रुपये खर्च आहे. त्या 5 दिवसामध्ये लाख रुपयाचा पारितोषिक त्याचा 7 लाख रुपये खर्च करावा लागतो. आणि ते 7 लाख त्या इंटरफेमधून होत नसतो, तर मी लाईव्ह होतो डायरेक्ट, म्हणजे आहे ते आहे. आणि त्यासाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जरूर ही स्पर्धा जरूर नेरळमध्ये यावर्षी आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. सपोर्ट फक्त तुम्हा सर्वांचा पाहिजे, कारण चाचू तुमचे जेव्हा ते 16 संघ होतील तरच ती स्पर्धा त्या ठिकाणी होऊ शकते. जाऊया गोलंदाजी मार्गावरती. प्रेम पॉवर आपल्या सुपर ओव्हरचं हे षटक घेऊन या ठिकाणी आलाय. स्ट्राईकला आहे तो त्याच गावामधून बिलॉंग करणारा शुभम. या अगोदरची मॅच समोर आपण खेळताना पाहिलं त्यांना. पहिला चेंडू निर्धाव, 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग करायची आहे. इथे पाहतो आपण चांगला फटका, हेनू जात 2 सीमा रेखा पार. शुभमच्या बॅट मधून आला षटकार. षटकार आपण पाहतोय. ओके जरूर, कारण सुपर ओव्हर आहे, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी वाहतूक चेक केली जाते.
पाहतो आपण शत्रक्ष त्या ठिकाणी चुकी, या चुकीला अर्थ नाहीये. ते या ठिकाणी पाहतोय बी ग्रुप मधून सेकंड हाफ आपण पाहिलं गेलं. त्या ठिकाणी सुशांत रायडर्स संघ सुपर 6 ला या ठिकाणी क्वालिफाय होतोय. मनापासून धन्यवाद. कारण मॅच जेव्हा चर्चा चालू होती तर हरीश कराले त्या ठिकाणी